कर्ज फेडूनही नाशकातील शेतकऱ्याची जमीन विकल्याचा नाना पटोलेंचा दावा आहे। दमदाटी करून शेतकऱ्याची 2.5 कोटींची जमीन 73 लाखात लिलावात विकल्याचा नाना पटोलेंचा दावा आहे। दिंडोरीमधल्या शेतकऱ्यानं वन टाइम सेटलमेंट अंतर्गत कर्ज फेडलं। कर्ज फेडूनही बँकांकडून मनमानी करत जमीन लिलावामध्ये विकली जाते असं पटोलेंचं म्हणणं आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी पटोलेंनी केली आहे। पटोलेंनी एक्सपोस्ट करत असं म्हटलंय की नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी तालुक्यामधील एका गावातील शेतकऱ्यानं ओटीएस अंतर्गत कर्जाची परतफेड केली। चुकीची कागदपत्र सादर करून तब्बल 2.5 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 73 लाख रुपयांमध्ये लिलावामध्ये विकली। कर्जफेड करूनही बँकांकडून मनमानी पद्धतीनं शेतकऱ्यांची जमीन लिलावामध्ये विकली जात असेल तर ही गंभीर बाब आहे। या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांवर लाठीचार्ज करण्यात आला, तसेच त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी बँक अधिकारी, लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। चुकीच्या पद्धतीने झालेला लिलाव तत्काळ रद्द करून शेतकऱ्याची जमीन त्यांना परत मिळावी।